सर सिंगापूर टूरच्या या डिटेल्स. एक्सक्यूज मी, जस्ट मोमेंट. नमस्ते, कैसे है? मोरे, तुम्हाला काय गरज होती हो दाभोळकरांना सांगायची जयला आत पाठवतो म्हणून? मी बोलत होते ना त्यांच्याशी. काय आहे ना, आपल्याला जर कोणाचं भलं करता येत नसेल तर निदान त्याचं वाईट तरी करू नये. रजनी अगं शांत हो. हे बघा, ह्या असल्या चर्चा करण्यापेक्षा जरा स्वतःची कामं करा. ओके ओके, यांना काहीच आणि कसलाच फरक पडत नाही. रजनी, काका तू शांत हो. मी बघतो दाभोळकरांना काय सांगायचं ते. नको काका, तुम्ही आत गेलात आणि ते जर तुम्हाला काहीही बोलले तर आम्हाला कोणालाही सहन होणार नाही. आदिती, खूप उशीर झालाय. आता इथून तो निघणार कधी, तिकडे पोहोचणार कधी? 6ची मीटिंग होती तिथे. काका मी बघते. या रेग्युलर टूर्स आहेत सर सिंगापूरसाठी. सॉरी, आय एम नॉट इम्प्रेस्ड. तुमच्याकडे दुसरे काही ऑप्शन्स आहेत का? मिस्टर जयराम, तुम्हाला कुठे जायचंय का? म्हणजे माझ्यामुळे उशीर होत नाहीये ना तुम्हाला? एक्सक्यूज मी सर. हो, मिस अदिती दाभोळकर. प्लीज कम इन. जयराम, तुम्ही निघा. मी बघते काय करायचंय. हो, म्हणजे तुमचं खूप महत्वाचं काम दिसतंय मिस्टर जयराम. बघा ना, तुमच्या कलिग तुम्हाला रिलीव्ह करायला आल्या. मिस अदिती दाभोळकर. हो सर, मी तुम्हाला मदत केली तर चालेल ना? प्लीज. तुम्ही मदत मला करणार आहात की मिस्टर जयरामला? त्यानंतर मदतीची खूप गरज असते. कधी तुम्ही करता, कधी मिस रजनी करतात. प्रत्येक वेळेला यांना आधार हवा असतो. मग असा माणूस कसा स्वतःच्या पायावरती उभा राहणार आणि तुम्हाला सुख देणार मिस दाभोळकर? फक्त बोलून माणसांना भुलवता येतं यांना. पोपटपंची म्हणतात त्याला. आणि ती मिस्टर जयरामला खूप छान जमते, नाही? 1 महिना झाला. काय केलं याने? असेच उरलेले 11 महिने जातील आणि मग? सर टाइम अप.
तुम्ही इतक्या वेळ ज्या गोष्टीसाठी टाइमपास करत बसलात ती गोष्ट झाली. 6 वाजताची मीटिंग होती माझी. 6 वाजून गेले सर. आता मी इथून निघालो तरी तिथे पोहोचू शकत नाही. अभिनंदन सर, जिंकलात तुम्ही.